महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नवी मुंबई येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात 10वी 12वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र वह्या पेन देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। आई-वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी मोठं ध्येय निश्चित करावं, भविष्यात आदर्श अधिकारी, उद्योजक किंवा व्यावसायिक बनून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ कौतुकापुरता मर्यादित नसून भविष्यात सक्षम झाल्यावर त्यांनीही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा हा या उपक्रमामागील सामाजिक हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कल्याण हनवते, जे.के. पोळ, राजू वीर, महेश जाधव, अवधेश यादव, आबू कुरेशी, ज्येष्ठ विधिज्ञ संगीता शेट्टी, समाजसेविका समित दशरथ चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत पोपळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मंत्रालय संपर्क प्रमुख तथा दैनिक समर्थ गावकरीचे प्रतिनिधी विष्णू बुरे यांचा वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। पत्रकारांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडावेत आणि समाजहिताची पत्रकारिता करावी असं आवाहन दशरथ चव्हाण यांनी केलं। चहा नाश्त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। यापुढे मित्र आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आता आपल्याकडे आलेले मानव आरोग्य साहेब आपलं मार्गदर्शन करतील। त्यांना मी विनंती करतो आपलं मार्गदर्शन करा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे। खरं तर आपल्या या नवी मुंबई महानगरीमध्ये आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या मुंबई नगरीचे आमचे जिल्हाध्यक्ष दशरथजी चव्हाण यांच्या कल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा हा आयोजित करत असतो। या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या असेल, दप्तर असेल आणि इयत्ता 10वी 12वी एमपीएससी यूपीएससी या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं अशा गुणीजनांचा सन्मान सोहळा आम्ही दरवर्षी राबवत असतो। आज नवी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर या कार्यक्रमाची वेळ ही सकाळी 11 वाजता होती, पण काही कारणास्तवाने पाहुण्यांना येण्यासाठी असावे किंवा बाल चमू आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या बाल चमूंनी वर्षभरामध्ये केलेल्या कामाचं मूल्यांकन करून त्या गुणीजनांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य समजून त्या बाल चमूंना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं। आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक आईवडिलाला एक मुलगा आणि एक मुलगी असते। प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं माझ्या मुलाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे आणि ते सन्मान करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करत असतो। अशा या बाल चमूंचा सन्मान या ठिकाणी काही क्षणात संपन्न होईल। खरं तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार पोळजी, त्याचबरोबर आमच्याबरोबर नेहमी असणारे ज्येष्ठ आणि आमचे बंधुतुल्य कल्याणराव हनवतेजी, आमचे राजूवीरजी, त्याचबरोबर आमच्या नामांकित विधितज्ञ आमच्या भागातील सौर मॅडम, त्याचबरोबर माझ्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पत्रकार संघ असेल, दैनिक समर्थ गावकरी समूह असेल यामध्ये काम करणारे आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक माननीय दशरथजी चव्हाणजी, त्याचबरोबर आमचे मंत्रालय प्रतिनिधी। आणि खरं तर आज उद्या त्यांचा वाढदिवस, मी त्यांना असं सांगितलं आपल्या वाढदिवसाला खर्च करण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये काय देतो यापेक्षा त्या विद्यार्थ्यांचा सन्मान, त्या विद्यार्थ्यांना एक वही एक पेन देऊन उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक ते घडणार आहेत
त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचं काम आपल्याला पत्रकारांना करायचं आहे. खरं तर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये या राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना आमची 27,000 पत्रकारांची संघटना 365 दिवसापैकी 265 दिवस आम्ही देण्याचं काम करत असतो. पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा राहिला असेल तरी पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार देखील एक समाजसेवक आहे, पत्रकार देखील देण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आज मुंबई नगरीमध्ये देखील या ठिकाणी असणाऱ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या बालचमूंचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. खरं तर या ठिकाणी ग्रामीण भागातून मुंबईमध्ये आलेले आमचे सर्व पत्रक बांधव, त्यापैकी एक नाव दशरथजी चव्हाण हे मुंबईमध्ये आले आणि व्यवसायातून शेवटी म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक पत्नीचा हात असावा लागतो. त्याप्रमाणे दशरथजी चव्हाण आज ज्या ठिकाणी बसलात त्या दैनिक त्यांचं कार्यालय या ठिकाणी सुरू होतंय आणि या कार्यालयाच्या माध्यमातून फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन पहिल्या दिवशी या ठिकाणी त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. शेवटी आपण काय येतो यापेक्षा देण्यापाठीमागचा येतो हा वेगळा असला पाहिजे आणि तो उपक्रम आज या ठिकाणी होतोय. आमचे मुंबई महानगरपालिका विष्णुपुरे यांच्या उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच आम्ही या ठिकाणी या बालचमूंचा सन्मान सोहळा आणि त्यांचा वाढदिवसाचा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. भविष्य काळात देखील या कार्यालयातून व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रम पुढे जातील अशी मला अपेक्षा राहील. कारण मी नेहमी सांगत असतो, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे हातही घ्यावे असं म्हणलं जातं. पण आमचे नवी मुंबई नगरीमध्ये असणारे सर्व पत्रकार बांधव आणि ती संघटना ही नेहमी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचं यश संपादन होईल त्यांचा सन्मान या कार्यालयातून केला जाईल. कारण या ठिकाणी आमचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, आमचं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, आमचं गावकरी समूहाचं कार्यालय जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही या ठिकाणी हे उपक्रम सुरू करत आहोत. ज्या बालचमूंचा सन्मान होईल तो सन्मान त्यांच्या भविष्याला नेहमी पुढे प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर बोलण्यासारखं खूप असतं, पण आम्ही ज्यावेळेस तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत असताना वेळेचं बंधन असावं लागतं. आम्ही यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस एखादा प्रमुख वक्ता आल्यानंतर हा वक्ता किती वेळ बोलतो याकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष असतं. कारण वेळेचं बंधन नसतं. 11चा टायमिंग, कार्यक्रम 1ला संपन्न होतोय. पण बालचमूंना मी तुमच्या जीवनात एवढंच सांगेन, प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटत असतं, आपण नेहमी म्हणतो शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरामध्ये. मी असं म्हणत, प्रत्येक आई वडिलाला असं वाटतं माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, उद्याचा आदर्श भारताचा नागरिक घडत असताना तो कोणत्याही क्षेत्रात जाऊ, उद्याचा तुमच्यामधून कोणी इंजिनियर बनल, कोणी डॉक्टर बनल, कोणी उद्योजक बनल, कोणी चांगल्या प्रकारचं पिवन बनल, कोणी उद्योजकांमध्ये नाव कमवल. पण ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घ्याल त्या शाळेला कधी विसरू नका. ज्या वेळेस आपण दान धर्म करत असताना मंदिरामध्ये दान धर्म करण्यापेक्षा शाळेमध्ये दान धर्म करा. कारण या शाळेमध्ये येथेच ज्ञानोबा आहे, येथेच माऊली आहेत, येथे सरस्वती आहे, येथे लक्ष्मी आहे. म्हणून शाळेमध्ये दान धर्म केला पाहिजे. तुम्ही देखील उद्या चांगल्या प्रगती पथावर गेल्यानंतर तुम्ही 1 रुपया कमवल्यानंतर 25 पैसे दान धर्म करत असताना तो दान धर्म हा शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी केला पाहिजे. गावातील मंदिरांसाठी कुणीही दान धर्म करत, राजकीय नेते असतील त्यांनी देखील वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थी, ज्या ठिकाणी शाळा आहे तिथे विद्यार्थी नाही, ज्या ठिकाणी इमारती आहे तिथे विद्यार्थी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मुंबई महानगरीमध्ये असणारे बालचमू हे उद्याचे आदर्श भारताचे नागरिक आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून करत आलेलो आहोत. गेले 27-28 वर्षांपासून देण्याचं काम करण्याचं आम्ही करत असतो. म्हणून पुन्हा एकदा मी माझे सहकारी आणि ज्यांनी नेहमीच आमच्या राज्यभरामध्ये असणाऱ्या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर नेहमी असतात. शेवटी आम्ही देखील शेतकऱ्याचे सुपुत्र आहोत. आम्ही काही अंबानी यांच्यासारख्या कुटुंबात जन्माला आलेलो नाही. आम्ही देखील शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो. पण आल्यानंतर आम्ही कमाईतून कमावल्यानंतर 1 रुपयातील 25 पैसे दान धर्म करत असताना तो दान धर्म आम्ही कुठे करत असतो? पंढरपूरकडे जाणाऱ्या वारी असो, त्यानंतर कुणी जर मदतीसाठी कुणी जर आजारी असेल अशा यासाठी आम्ही मदत करत असतो. आणि म्हणून आज मुंबई नगरीमध्ये
हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. 5 चमूंना आमच्या राज्य पत्रकार संघाकडून शुभेच्छा. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुम्ही नक्कीच साकार कराल. प्रत्येक जण इंजिनियर बनू शकत नाही. सगळेच जण इंजिनियर बनले तर लेबर कुणी व्हायचं, म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आणि उद्याचा आदर्श विद्यार्थी काय घडू शकतो हे शिक्षकांना माहीत असतं. म्हणून आपल्या पालकांना विनंती नाही, जर शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारलं तर त्याला जाब विचारू नका, कारण विद्यार्थी हा घडवण्याचं काम जसा मातीला आकार देऊन कुंभार एखादी वस्तू घडवतो, तसं या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हा शिक्षक वर्ग करत असतो. म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना आमच्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय. धन्यवाद सर. अतिशय या ठिकाणी आरोग्य सरांनी मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणामुळे जर आपणाला रस्ता भेटत असेल, ज्ञान भेटत असेल तर आपण शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात, मला कल्पना आहे, कारण मी त्यातून गेलेलो आहे. शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. मनुष्य गरीब असतो, पगार कमी असतो. मागची पिढी तर गरीबच होते, आपली पिढी थोडीशी श्रीमंत आहे, परंतु त्याच्याकडे एवढा पैसा नाही आहे की शिक्षणासाठीच पूर्ण पैसा घालवता येईल. शिक्षण देताना अनेक वेळा पैशाची खूप अडचणी असतात. त्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. सरकारी शाळा असल्या पाहिजे आणि त्या पण चांगल्या पद्धतीने असल्या पाहिजे. कुठे जायचं? या शाळा चांगल्या पद्धतीने आपल्याकडे सरकारकडे तसे विचार असले पाहिजे. त्यामुळे तशा विचाराचे सरकार आपण निवडून दिले पाहिजे आणि आपण निवडून दिलेल्या सरकारला ते करायला भाग पाडलं पाहिजे. कारण शिक्षण हेच तुम्हाला पुढे नेण्याचा एक मार्ग आहे आणि या मार्गाकरिता तुम्हाला तुमच्याकडे पैसे किती आहेत त्यापेक्षा सरकारने तुम्हाला पैसे नसले तरी शिक्षण दिलं पाहिजे. महात्मा फुलेंनी शिक्षणाची महत्त्वपूर्ण ठरवली. इंग्रजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथल्या प्रस्थापित लोकांना शिक्षण देत आहात, परंतु हे शिक्षण सर्वच लोकांना भेटलं पाहिजे आणि त्याकरिता त्यांनी इंग्रजांवर दबाव आणला आणि इथे शाळा चालू करायला लावल्या. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची पुन्हा महत्त्वपूर्ण ठरवली. मुलींसाठी शाळा चालू झाल्या. त्यांना अनेक लोकांनी मदत केली, त्यावेळेस अनेक लोकांनी त्रासही दिला, परंतु आपण या सावित्रीला न मानता सती सावित्रीला जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करतो. या सावित्रीकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. या सावित्रीमुळे आपल्याला शिक्षण भेटलेलं आहे, जगण्याचा मार्ग मिळालेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढे शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये हॉस्टेल चालू केले, शाळा चालू केल्या. शिक्षण महत्त्वाचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी 1 रुपया दंड ठेवला. पालकांनी जर मुलांना शाळेत नाही पाठवलं तर 1 रुपया दंड. आता त्या काळाचा 1 रुपया म्हणजे आता जर तुम्हाला सांगितलं 1000 रुपये दंड आहे, मुलांना शाळेत सोडावं लागेल, नाही सोडलं तर 1000 रुपये भरा. कोण तयार आहे 1000 रुपये द्यायला? आहे का कोणी तयार? नाही ना. मग म्हणजे तुम्ही मुलांना शिक्षण देण्यासाठी किंवा दंड वाचवण्यासाठी तुम्ही मुलांना शाळेत सोडला. शाळेत सोडल्यानंतर मुलांना शिक्षण भेटणार. शिक्षण भेटणार त्यांची विकास करण्याची पद्धती बदलणार आणि ही पद्धती बदलल्यानंतर त्यांना जीवन जगण्याचा मार्ग भेटणार. शिक्षण हे फक्त जीवन जगण्यासाठी नसून किंवा पैसे कमावण्यासाठी नसून ते समाजासाठी देशासाठी वापरलं गेलं पाहिजे. आणि हे करणारी माणसं योग्य पुरुष म्हणून महापुरुष म्हणून आपण इतिहासामध्ये वाचत असतो. APJ अब्दुल कलाम वगैरे आपण अनेक मोठे लोक केली ज्यांनी शिक्षणामुळे फार मोठी झेप घेतली. ज्या माणसांना पैसे नव्हते शिकण्यासाठी त्यांनी लाईटच्या खांब्याच्या खाली बसून अभ्यास केलेला आहे आणि शिक्षण घेऊन मोठे पण मिळवलेलं आहे. अनेक उदाहरणं आहेत. पुन्हा ते उदाहरणं घेण्यापेक्षा, कारण तुम्ही पुस्तकात ती उदाहरणं वाचल्या गेल्या धड्यामध्ये तुम्हाला उदाहरणं मिळालेली आहे. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि आज आपण मला वाटतं 99% मुलं तर शिक्षण घेत आहेत. एखादा टक्का जर झोपडपट्टीत आहे
तो व्यक्ती कदाचित 5वी 7वी 8वी पर्यंत शिक्षण घेऊन मग पालतो. परंतु इथे जे शिक्षण घेतलेली उच्च शिक्षित मंडळी आहेत किंवा ही कॉलनीतली आहे किंवा सिटीतली आहे, या लोकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. या लोकांनी तो जो गरीब विद्यार्थी आहे, पाठीमागे आहे, झोपडपट्टीत आहे, गावात आहे, खेड्यात आहे, पाड्यात आहे, या व्यक्तीला त्यांनी मदत केली पाहिजे. ज्यांनी गरिबीतून येऊन पुढे शिक्षण घेतलं, पैसा आहे, खूप पैसा आहे, अशा लोकांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं पाहिजे. दत्तक घेणं म्हणजे काय पूर्ण असं आपण दत्तक म्हणतो मुलाला असं नाही, परंतु त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलता येईल. अनेक लोकांना विद्यार्थ्यांना वह्या देता येतील, पुस्तके देता येतील, कोणाची फी भरता येईल, कोणाच्या काय अडचणी असतील, बसेसचे पास असतील, ट्रेनचे पास असतील, त्यावेळेस अन्नाची आवश्यकता असते, कुपोषण यामुळे पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. तर त्यासाठीही त्यांना मदत करता येईल. शाळेमध्ये जसं आज अभिजित दिपकेने शाळा सुधार चालू केलं, अशाप्रमाणे अनेक कार्यक्रम तुम्हाला हातात घेता येतील. प्रत्येक शाळेवर लक्ष देता येईल. शाळांमध्ये असणाऱ्या अडचणी लोकांच्या नजरेत आणता येतील, सरकारच्या नजरेत आणता येतील. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या मंत्री किंवा नगरसेवक किंवा असं जे कोणी आहे त्यांच्यातर्फे त्या शाळेला मदत करू देता येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःच मदत केली पाहिजे. आपण मंदिरात जातो, दानपेटीत पैसे टाकतो, शिक्षणाला मदत करत नाही, पेशंटला डॉक्टरांना मदत करत नाही, आपण नको तिकडे पैसे टाकतो. आज मंदिराच्या दानपेट्या भरल्या जातात, परंतु त्या दानपेट्यात येणारा पैसाही शिक्षणासाठी वापरला जात नाही. तो कुठे जातो हा प्रश्न वेगळा आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण देवाला मानतो, देवासाठी पैसे देतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मानलं पाहिजे, शिक्षकांना मानलं पाहिजे. शिक्षणासाठी पैसा दिला पाहिजे, विद्यार्थ्यांना पैसा दिला पाहिजे. आज विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक अनेक ठिकाणी गरिबीतच आहेत. त्यांना जगण्याचा आणखी मार्ग शोधावा लागतो, आणखी पैसे मिळावे लागतात. त्याकरिता मग ते काही ट्युशन घेतात. तर ट्युशन तर एक धंदाच झालेला आहे, पण या धंद्याला थांबवता येऊ शकतो जर आपण योग्य शिक्षक निर्माण केले, त्यांना योग्य मानधन मिळालं, तर तेच शिक्षक आपल्याला क्लासमध्ये जाण्याची गरज नाही असे सांगतील आणि योग्य ते शिक्षण देतील. माझ्या मुलाला मी क्लासमध्येच टाकला नाही. आज तो इंजिनियर आहे. त्याला शाळेत जातो, शाळेमध्ये येतो आणि नंतर क्लासला जावं लागतं. त्याला अभ्यास करता येत नाही, त्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्याला खेळायला वेळ मिळत नाही, त्याला अदर ऍक्टिव्हिटीज करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या क्लासमध्ये जाऊन त्याचा वेळ घालवण्यापेक्षा शिक्षकांनी योग्य शिक्षण दिलं पाहिजे, माता पित्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आणखी वेळ मिळेल आणि त्याचा ब्रेन डेव्हलप होईल. आणि हा ब्रेन डेव्हलप होण्यासाठी त्याला बाहेरचं दुनिया पाहावी लागेल. त्या बाहेरचं दुनिया पाहताना तो आणखी वेगवेगळं शिकेल. नाहीतर नुसतं शिक्षण घेऊन फक्त परत मूर्खच होईल. फक्त शिक्षण आणि नंतर मग वेळा होण्याची वेळ असं पण नाही झालं पाहिजे. त्या शिक्षणातून तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. त्या शिक्षणातून तुम्हाला दुनिया काय आहे, समाज काय आहे, राजकारण काय आहे, देश कसा चालतो, या देशामध्ये कसं चाललं पाहिजे, देशाचं शिक्षण कसं असलं पाहिजे, देशाचं भवितव्य ठरवणं हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. म्हटलं जातं ना की विद्यार्थी हा भारताचा नागरिक आहे, भावी नागरिक आहे आणि ह्या नागरिकांमुळे देश घडत असतो, विद्यार्थ्यांमुळे देश घडत असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे शिक्षणाकडे. शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. पैसे नसले तरी पैसे निर्माण करावे लागतील. पूर्वीवर भाऊराव पाटलांनी काय केलं, त्यांनी आपल्या शिक्षणाकडे येणारे विद्यार्थी, आपल्या विद्यालयाकडे येणारे विद्यार्थी यांना शिक्षणासोबतच पैसे कमवण्याचाही मार्ग सांगितला.
त्यांच्याकडून काम करून घेतलं. त्या कामातून मिळालेल्या पैशातून त्यांनी शिक्षणाला, विद्यार्थ्यांना, वह्या पुस्तकांना मदत झाली पाहिजे. अशा प्रकारे काही ना काही गोष्टी करून शिकत राहिलं पाहिजे. पैसा नाही, माझी तब्येत ठीक नाही, माझ्या घरची परिस्थिती ठीक नाही, मला हे नाही, मला ते नाही, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. शिक्षण म्हणजे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कॉलेजकडे 8वी 9वी 10वी 11वी 12वी या मुलांना मी असं सांगू इच्छितो की जर तुम्ही आज शिक्षणाकडे लक्ष दिलं, आज 4, 6, 8 वर्ष जर तुम्ही लक्ष दिलं तर पुढचं आयुष्य तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने जगता येऊ शकतं. आज हा जो वेळ आहे तुमचा, तो जर तुम्ही खेळण्यामध्ये, फक्त खेळण्यामध्ये किंवा करण्यामध्ये घालवला तर मात्र पुढील आयुष्य तुम्हाला अडचणीचं होऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला मग स्कूल, ऑफिस बॉय, लिपमन, वॉचमॅन, हवालदार अशा प्रकारे छोट्या मोठ्या नोकऱ्या भेटतो. शिक्षण घेतलं तरच तुम्ही मोठ्या नोकऱ्यांकडे जाऊ शकता. मला आता आपण बोलण्याची संधी दिली, त्या संधीचा मी उपयोग करून घेतला आणि माझ्या बोलण्यातून ज्याला कोणाला उपयोग होत असेल तर माझे बोलणे सार्थकी लागले असं मला वाटतं. आणि मी आपल्याकडून थोडे बोलून रजा घेतो. आपण मला ऐकलं, धन्यवाद. ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद. आमचे नवी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष चव्हाण साहेब त्यांचे आभार. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरोग्य साहेब यांचे धन्यवाद. आरोग्य साहेब आलेले आहेत आणि थोड्याच वेळात प्रमुख कार्यक्रमालाही सुरुवात होणार आहे. त्यांनी मला विनंती केल्यावर मी इथं बोललो, आपण ऐकलं. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय या ठिकाणी आपण मुलांचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा सरांसाठी आपण शाळेच्या गटामध्ये पण आपण स्वागत करायचं आहे. यानंतर या ठिकाणी आपले मान्यवर बोलणारच आहेत, मार्गदर्शन करणारच आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी सरांनी आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला आज देशामध्ये जी वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांनी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर मी आजच्या प्रसंगी एवढंच म्हणेन की आजचे मुलं हे उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहे. म्हणून मुलांना शिक्षण हे महत्वाचं आहे. अतिशय आपल्या देशातील जे महापुरुष होऊन गेलेले आहेत, मग या ठिकाणी मध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, आधुनिक भारताचे संविधान निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर या विश्वाचा एक सिंबल ऑफ नॉलेज म्हणून आज विश्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची एक गौरव आणि अभिमान वाटावा, या देशाला अभिमान वाटावा असं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी शिक्षण हासिल केलं आणि या देशाचं एक भारताचं संविधान, आम्ही भारताचे लोक, हे भारताचं संविधान आपल्याला या देशाला 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्व शिक्षणाचे दार उपलब्ध करून दिले. अन्न, वस्त्र, निवारा ज्या काही मूलभूत गरजा आहे या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अध्यक्ष निकेश सोमाणी सर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. तसेच राज्य संघटक संजयजी भोगरे साहेब, तसेच दुसरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आवटे साहेब, तसेच या ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आयुष्यमान दशरथ चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अवघ्या काही क्षणामध्येच हे मान्यवर आपल्या उपस्थित राहणार आहेत. त्यांचं आगमन होताच आपण टाळ्या मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार
सोहळा या ठिकाणी करणार आहोत. तर आपण या ठिकाणी अशा प्रसंगी सर्व उपस्थित पालक, टीचर, विद्यार्थ्यांचं मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपलं या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात आहे. आणि या लेखणीच्या माध्यमातून या देशाचा आधारस्तंभ पत्रकार, चौथा स्तंभ जर म्हणून पत्रकारांचा या देशामध्ये उल्लेख केला जातो. आणि या पत्रकारांच्या माध्यमातून, पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं महान कार्य या लेखणीच्या माध्यमातून होत असते. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर अवघ्या काही क्षणात उपस्थित राहणार आहेत. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस माननीय डॉक्टर विश्वासराव आरोग्य सर यांना मी विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढील विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार आहोत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माननीय डॉक्टर विश्वासराव आरोग्य सर यांचं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण साहेब, तसेच मंत्रालय प्रतिनिधी गावकरी समर्थ मंत्रालय प्रतिनिधी विष्णुपुरे साहेब यांनी पुढे विष्णुपुरे साहेब, तसेच दैनिक अक्षरराज जे पोळ साहेब, मी स्वतः कल्याणराव हनवते दैनिक महावृत्त पत्रकार या ठिकाणी आमचे लक्ष्मीकांत कुकडे यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यात आलेला आहे. साहेबांना विनंती करतो या ठिकाणी दैनिक अक्षरराज वर्तमानपत्राचे वरिष्ठ पत्रकार जे के पोळ साहेब यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. तसेच या ठिकाणी साहेब म्हणजे लक्ष्मीनाथ मुंबई साहेब नागरिक संरक्षण दल डिफेन्स मध्ये कार्यरत आहेत, बेलापूर डिव्हिजन वार्डचे. आणि तसेच MPW न्यूज चॅनलचे या ठिकाणी लक्ष्मीकांत कोंबडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा पण या ठिकाणी आरोग्य साहेबांच्या हस्ते सत्कार आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. या ठिकाणी आयुष्यमान ॲडव्होकेट रशिता मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण या ठिकाणी रशिता मॅडम, ॲडव्होकेट रशिता मॅडम या लवकर मॅडम. बराच वेळ झालेला आहे. विद्यार्थी सकाळी 10-11 वाजल्यापासून या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची उपस्थित झालेले आहेत. आणि कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. ॲडव्होकेट रशिता मॅडम यांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. ओके या साहेब पुढे हनुमंत दैनिक महावृत्ताचे पत्रकार कल्याणराव हनवते यांचा सत्कार होत आहे. विश्वासराव आरोग्य डॉक्टर विश्वासराव आरोग्य सत्कार करतात. धन्यवाद. सन्मानित करण्यात येणार आहे. चलो आले का?
त्याच्या आतमधलं घ्या. लाल आहे. विहान पुढे सर म्हणजे बसले म्हणून हॅलो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्व विद्यार्थी सहर्ष स्वागत करतो. आज कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो आणि 37 जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम राबवत असतो. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्याला सांगितले की नवीन मुंबईमध्ये हा एक कार्यक्रम आयोजित करा आणि तो तातडीने राबवण्यात आला. तर विद्यार्थी गुणगौरव सोहळा हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजित केल्याबद्दल टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे आजचे नवीनचे अध्यक्ष आणि आपले जे के मोळे साहेब, कल्याणजी हनुमंते साहेब, विष्णू यांनी नियोजन केले. तसेच आपले पत्रकार राजूजी हेही या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले आहेत. आणि आता आपण कार्यक्रमाला उशीर न करता लवकरच कार्यक्रम सुरुवात करून आणि आपले राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवण्याचे मी पत्रकारांच्या वतीने समोर दर्शवितो. माननीय डॉक्टर विश्वास आरोटे साहेब यांच्या अध्यक्षस्थानी नाव सुचवल्याबद्दल त्यांना माझं अनुमोदन आहे. अध्यक्ष साहेबांनी अध्यक्षपद स्वीकार असं त्यांना विनंती करतो. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.